नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आदर्शनगर पश्चिम इथल्या आदर्शनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आलेले आहोत. ऋषिता गायकवाड आणि सोनाली कांबळे अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. या परिसरात आल्यानंतर बऱ्याच भिंतींवरती हातोडा पडलेला दिसतो आहे. नेमकं काय आहे जाणून घेऊया, गप्पा मारूया त्या घराच्या केंद्रबिंदू असणाऱ्या वहिनींशी. आणि मग बघूया आज कोण जिंकणार पैठणी अंधेरी पश्चिम आदर्शनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये. सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव ऋषिता हितेंद्र गायकवाड. माहेरचं नाव? माहेरचं शीतल सूर्यकांत शिर्के. माझे माहेर दादर. हे माझे मिस्टर हितेंद्र गायकवाड. नमस्कार. एक एक. हां. आता सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. माझा मुलगा निशाद. ह्या नणंद आहेत. ह्या आजी सासूबाई आहेत. ती माझी मम्मी आहे. मावशी आहे. नमस्कार. दीर आहेत आणि ह्या माझ्या बहिणी आहेत. बरं 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 बरं. चला. आणि आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करण्यापूर्वी हे बघ या सगळे इकडे आत्ता दुपारी झोपायचं टाकून इकडे आत्ता मस्तपैकी उत्साहात सगळे तयार आहेत. आणि हे मित्र माझे. नमस्कार. नमस्कार. बरं माहेर कुठलं? माहेर दादर नायगाव. आणि हे कुठे भेटले, कसं काय? अरेंज मॅरेज आहे. आणि मग काय झालं? आणि काय नाही, मग आले पाहायला, जमलं. हो म्हटलं. लगेच जमलं? हो. आणि मिस्टर काय करतात? ते शेफ आहेत. ते घरी पण करतात का काही? हो, कधी कधी करतात. काय करतात? पिझ्झा वगैरे. कॉन्टिनेंटल. कॉन्टिनेंटल करतात. वरळी सी फेसवर कधी गेलात फिरायला? गेलोय. काय झालं? वरळी सीपेसला आम्ही गेलेलो दिवाळीच्या वेळी. तर आम्ही पिक्चर पाहिला आणि वरळी सीपेसला गेलो. यंदा कर्तव्य आहे. अरे वा, चांगला बघितला, करेक्ट बघितला होता. तर तिथे खाली दगड आहेत. हो. तर ते म्हणाले की आपण पाहूया, भरपूर कपल होते तिथे, जाऊन पाहूया. ते कट्टा होता असा. मी एक उडी मारली खाली आणि नंतर आलो, पण यायला वरती जागाच नव्हती. पाहिलं तर फार लांब अशी होती जागा तिथे, पण तिथून आम्ही चालत होतो ना, तर तिथे दगड होते सगळे शेवाळे आलेले, आणि ते त्या साईडला, मी या साईडला, आणि पाय असं अनबॅलन्स होत होता. वरून सगळं पब्लिक ओरडत होतं, अरे हात तरी पकड. मग ते पकडत नव्हते तुम्हाला? नाही, ते त्या साईडनी होते. अगोदर माहीतच नव्हतं की दगडांना शेवाळ वगैरे असं काही आलं असेल किंवा असा प्रॉब्लेम होईल. सगळे लोकांनी मजा बघितली. हा, आणि तेव्हा माझ्या आत्या पालीला गेलेली, तर तिथे कोणतरी ओळखीचेच आहेत. त्यांनी पालीला फोन करून सांगितलं, अगं तुझी भाची कोणत्या तरी मुलाबरोबर फिरते. म्हणजे आम्ही घरी पोहोचायच्या अगोदर ही बातमी घरी पोहोचलेली होती. बरं, एकच चित्रपट बघितलं यंदा कर्तव्य आहे? नाही, फार सलाम नमस्ते सगळ्यात पहिला बघितलेला. हा, म्हणजे त्यांनी तुम्हाला करायचा? असं काही नाही, दोघांनी एकमेकांना. सलाम नमस्ते. हा. घरात सगळ्यात जास्त कोणाबरोबर जमतं? सासूबाई. सासूबाई का? कारण आम्ही दोघी एकत्र असतो दिवसभर. असं मिस्टर माझे सकाळी जातात कामाला आणि एकदम मैत्रिणींसारखं. कधी येतात ते परत? रात्री? ते 12:30. रात्री? हो. पण सुटतात 5 वाजता. करतात का इतका वेळ बाहेर? नाही, 5 वाजता नाही सुटणार. मग कितीला? ते रात्रीच सुटतात. या महाराष्ट्रात, या मुंबईत एकही असं नाहीये की तिकडे 8 तासापेक्षा नाही. त्यांना शिफ्ट मध्ये ब्रेक असतो ना. काहीतरी बाजू घेऊ नका. ब्रेक असतो आणि हे असतो आणि ते असतो. कुठे आहेत ते? अहो, नमस्कार. नमस्कार. पवईत कुठे असतं आपण? पवईला कॅफे मँगी रेस्टॉरंट आहे, तिथे जॉबला. तिथे असतात का? मग इतका वेळ का लागतो तुम्हाला? नाही, कधी कधी शिफ्टमुळे, कधी ब्रेक शिफ्ट असते, कधी सेकंड असते. बरं. बरं, ते काय तेव्हा त्या वरळी फेसवर हात नाही दिला तुम्ही त्यांना? नाही, हात नाही दिला असं नाही. ती थोडीशी चुकामुक झाली. आम्ही रस्ता विसरलो होतो आणि ते एक एम्बॅरेसिंग फिलिंग होती. वरून सगळेजण म्हणत होते की अरे काय, म्हणजे आत्महत्याच करायला चाललेत की काय दोघं, असंच हा सीन झाला होता. अच्छा अच्छा. बरं, या परिसरात तुम्ही राहता, इथल्या घरांच्या बाबतीत जे काही सुरू आहे सध्या, हो, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आता जवळजवळ एक 20-25 वर्ष झाली इथे राहतोय आम्ही. इथे राहताय? हो. आणि त्या वर्षामध्ये कधी असं इनलिगल किंवा काय असं कोणी म्हटलं नव्हतं. पण अचानक गेल्या वर्षी या 6 महिन्यात येऊन जानेवारीत हे सगळं तोडून गेलं. तर आमचं एक एरियाचं तिकडे रिडेव्हलपमेंट झालेलं आहे, बिल्डिंग तयार झालेली आहे, आणि इथे पण आता रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न चालू आहेत. म्हणजे होतील कदाचित, चांगलं तुमच्या मनासारखं होईल. हो, नक्की. बरं बहिणी, तुम्हाला आणखी काय करायचं आयुष्यात? मला माझा बिझनेस पुढे चालू करायचा आहे. कसला? म्हणजे हँडवर्क बनवायला देते मी बायकांना घरी. मग चांगलं आहे ना, मग हा मोठा व्हायला पाहिजे.
काय हो हो तुमचं काय प्रयत्न म्हणणं? चालू आहे. प्रयत्न सुरू आहे. आता आम्ही काही प्रश्न विचारणार आहे, बघूया मिस्टर त्यांची उत्तरं देतात का. पहिला प्रश्न, शेफ म्हणून वेगवेगळ्या किचनमध्ये वापरायला मिळतं. तुमच्या घरातल्या किचनमध्ये कधी जाता? हो जाता. पहिला प्रश्न तोच. तुमच्या फ्रीजमध्ये वहिनींच्या नेल पॉलिशच्या किती बाटल्या आहेत? 3. रेफ्रिजरेटर नेल पॉलिश ठेवायची जागा आहे? बरं ठीक आहे, थंड राहण्यासाठी. थंड राहण्यासाठी. पण अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. फारच लक्ष आहे तुमच्या घरात. हा? मिस्टरांना कोणता पदार्थ बनवायला जास्त आवडतो? पिझ्झा. अभिनंदन. बरं, यांचा आवडता पदार्थ? पनीर बटर मसाला. पनीर बटर मसाला. काय वहिनी? पनीर बटर मसाला पण पिझ्झा पण. ह्यानी बनवलेला पिझ्झा आणि हॉटेलमधून मागवला तर पनीर बटर मसाला. मला आत्ता कळलं तुम्ही शेवाळ असताना हात का नाही दिला. तर कळायला लागले हळूहळू. अभिनंदन, 3ही उत्तर बरोबर. आता एक कोडं तुम्हाला घालतो मी. तार तार तारशी, डोळ्यापुढे आरशी, माझा उखाणा सांगशी, नाही तर पटकन वरशी. नाही, याचं योग्य उत्तर आहे झोप. तेव्हा आता 3 उत्तरं बरोबर आली. त्यामुळे वहिनी 1, 2, 3 ही या रूपाने लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी, एखादी तक्रार करायची झाली त्यांच्याबद्दल तर काय करा? त्यांना टीव्ही पाहत असले ना का त्यांना चहा थंड झाली तरी त्यांचं लक्ष नसतं. हो हो केलं तरी पाहणार नाहीत. पण एक काम करायचं, गरम चहा ठेवायचा. ते टीव्ही बघत असतील ते हळूच बोट उचलायचं आणि चहात घालायचं. हां, इथून पुढे खबरदारी घ्या. बरं, आता वहिनी हे वाक्य अभिनयाचं. वहिनी खूप चिडता का हो, तापटात? हां, मला कळलं ते. म्हणून ते चहा थंड व्हायची वाट बघतात. मी एकटी एक पिझ्झा. मी तुम्हाला तोंडाने हाताने पिझ्झा भरवते. भरवू का? इथे एक पिझ्झा माझ्यासाठी तू मी तुमच्यासाठी पिझ्झा बनवते. मी तुमच्यासाठी पिझ्झा बनवते. अभिनंदन, व्हेरी गुड. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सासू माझे सासरे सासू सासरे आहेत. बरोबर ना? कधी सासूला विचारलं का मी पिझ्झा बनवतो इतक्या वर्षात? आज बघा ना, मी तुला पिझ्झा बनवतो. जरा सुनेला काम पडल्यावर अगदी धावून आले सासरे बुवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन. हे 1000 रुपये. आणि त्या पलीकडच्या कठड्यावर बसलेल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना बाकी काही नाही, तुम्हाला बक्षीस मिळाल्यावर पार्टी. त्या वहिनी